बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे। आरोपी वामन म्हात्रेनं या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळतंय। अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता। पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं। वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता। विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं। इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होएगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र की पुलिस खड़े रहेंगे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अशा या म्हात्रेंना मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे। महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। आपण पाहतोय बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणात वामन म्हात्रे आरोपी आहे। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा आरोप आहे वामन म्हात्रेवर आणि महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या या म्हात्रेनं बदलापूरमध्ये पेढे वाटप केलेले आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं हे पेढे वाटप अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता बदलापूरमध्ये आणि त्यावेळी महिला पत्रकारासंदर्भात वक्तव्य वामन म्हात्रेंना केलेलं होतं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकारावर? मुळात ना वामन म्हात्रे हा जामिनावर बाहेर आहे आणि त्याने पेढे वाटणं किती योग्य अयोग्य वगैरे तुम्ही हे प्रश्न फार नैतिक विचारताय आणि अशा नैतिक प्रश्नांचं आणि शिंदे गटाच्या लोकांचं काही घेणं देणं नाहीये। ही सगळी लोक नैतिकता गुंडाळून बसलेली लोक आहेत आणि यांना जर एवढा कायदा कळत असेल आणि एवढा नैसर्गिक न्याय वगैरे कळत असेल तर मग नैसर्गिक न्याय प्रक्रियेने आणि त्याच आधाराने मग संजय राठोडला पण नैसर्गिक न्याय द्यावा लागेल। नरेश मस्केने उत्तर द्यावं त्याचं, एकनाथ शिंदेने उत्तर द्यावं। जर तुम्हाला वाटतंय की न्याय झालाय आणि नैसर्गिक न्याय झालाय तर मग असा नैसर्गिक न्याय संजय राठोडांना कधी देणार आहोत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।